बीडला जाताना तर खूप आनंदात, उत्साहात आणि खूप दिवस राहू, एन्जॉय करू अशा दृष्टीने गेलो. पण अचानक काही इमर्जन्सी आली, त्यामुळे आम्हाला एका आठवड्यातच वापस यावं लागलं आणि आल्यानंतर आम्ही गेलो होतो देऊळबंद 2 पाहायला. वैष्णवी वगैरे आलेले होते, तर मग त्यांच्यासोबतच आम्ही देऊळबंद 2 पाहायला गेलो होतो आणि मुलं पण खूप एक्सायटेड होते ह्या पिक्चर पाहण्यासाठी. आणि बिटूला तर आता कळतं म्हणजे स्वामी महाराज वगैरे, तर मी त्याला अगोदरच सांगितलं होतं की देऊळबंद 2मध्ये स्वामी आहेत आणि स्वामींचा पिक्चर आहे आणि आपल्याला ते पाहायला जायचं. आणि राजा शिवाजी पाहिल्यानंतर त्याला थिएटर समजलं होतं, तर त्याला असं वाटायचं मोठ्या स्क्रीनवर छान दिसतं म्हणून. मग म्हणजे तो पण एक्सायटेड होता. आणि खरंच पिक्चर इतका सुंदर आहे ना, अजून पण ज्यांनी पाहिलं नसेल ना त्यांनी एकदा नक्की पहा. मूव्ही खरंच खूप छान बनवला आहे. शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित आहे आणि शेतकऱ्यांच्या जे जे काही प्रॉब्लेम्स वगैरे आहेत ते सगळं ह्याच्यात दाखवलेलं आहे. इवन त्यांना हे मोठे लोक जसं की व्यापारी वगैरे कसा त्रास देतात, कसं टॉर्चर करतात, ते सुद्धा सगळं त्यामध्ये दाखवलेलं आहे. मूव्ही तर छान होताच, अक्षरशः डोळ्यातून पाणी येईल असा तो मूव्ही होता. आणि मूव्ही तर छान होताच, पण शेवट त्याचा जो आहे तो तर मिस करण्यासारखाच नव्हता आणि बऱ्याच लोकांनी तो मिस केला. बरेच लोक उठून गेले. पण हा जो शेवट आहे ना, ज्यामध्ये देऊळबंद 3चा ट्रेलर त्यांनी दाखवलेला आहे, जो राघव शास्त्री पहिल्या देऊळबंदमध्ये होता तोच 3मध्ये तो परत येणार आहे आणि आत्मनिर्भर भारत ही त्याची थीम असणार आहे. तर पिक्चर तर तिसरा पण छान असणार आहे आणि लवकरच त्याचा तिसरा पार्ट पण येणारच आहे. आणि त्यानंतर मग बाकीचं पण काही ग्रोसरी वगैरे सामान वगैरे आणायला मी नेक्स्ट डेला गेले होते आहोंसोबत. तर इथं नवीनच मॉल उघडलेला आहे नगरमध्ये, तर तिथेच गेलो होतो आम्ही, डीमार्टमध्ये नव्हतो गेलो. आणि मग त्यानंतर बाकीचं पण भरपूर शॉपिंग केली. त्यानंतर नेक्स्ट डेला बिट्टू उंटावर बसला होता, म्हणजे कॅमलवर. इथं कॉलनीमध्ये उंटा आला होता, त्याच्यावरती तो बसला होता. एरवी महिना घराच्या बाहेर न पडणारी मी जशी बीडवरून आले ना तशी रोज म्हटलं तर बाहेर आहे. आणि नेमकं ह्या दिवसांमध्येच घराच्या बाहेर निघायला नव्हतं सांगितलं, म्हणजे जसं की ते 9 तपा जे आहे ना ते पडणार होतं आणि त्या 9 दिवसांमध्ये पण मी रोज म्हटलं तर बाहेर होते. रोज काही ना काही वेगळी शॉपिंग. तर आज माझं जोडवे वगैरे घेतले होते आणि त्यानंतर मग चप्पल वगैरे पण बघितली, चप्पल पण घेतली मी. त्यानंतर आम्ही नगरची फेमस पापड भाजी खायला आलो होतो आणि हा इथं बबल्स घेऊनच खुश होता. तर पापड भाजी वगैरे खाल्ली आणि त्याच्या नेक्स्ट डेला इतकी जोरात पाऊस आणि वादळ आलं होतं ना की अक्षरशः आमच्या सगळ्या कुंड्या वगैरे पडल्या होत्या. आणि यंदाच्या उन्हाळ्यात माझ्या शेवया करायच्या तेवढ्या राहिल्या होत्या, पण एक दिवस असंच ऊन पडलं तर मग मी शेवयासुद्धा बनवून घेतल्या.